इयत्ता 6वी इतिहास विषय. काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 1 भारतीय उपखंड आणि इतिहास त्यातला 1.1 इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये हा भाग पाहिला होता. मला वाटतंय, मला खात्री आहे की तुम्ही काल हा व्हिडिओ पाहून काल दिलेली टेस्ट तुम्ही सोडवली असेल. त्यानंतर आपण याच पाठातला पुढचा भाग आज पाहणार आहोत. 1.2 मध्ये भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, की जी इतिहास या विषयाशी अतिशय निगडीत आहे. त्याच्यामुळे आपल्याला भारताची भौगोलिक वैशिष्ट्य पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि भारताची भौगोलिक वैशिष्ट्य अतिशय सोपी आहेत आणि ती 6 घटकामध्ये विभागलेली आहे. त्यातले मी 6 घटक तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे. त्यातला पहिला जो आहे तो हिमालय, दुसरा सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, 3 थरचं वाळवंट, 4 दख्खनचे पठार, 5 समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि 6 समुद्रातली बेटे. असा हा 6 विभागामध्ये भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये विखुरलेली आहेत. त्यातला आपण पहिला भाग घेणार आहोत. तुमच्या समोर तुमच्या फळ्यावरती तुम्हाला भारताचा नकाशा दिसेल. त्या नकाशावरून मी तुम्हाला ही भारताची 6 भौगोलिक वैशिष्ट्ये समजावून सांगणार आहोत. त्यानंतर मग आपण 1.3 कडे जाणार आहोत, की जो भारतीय उपखंड हा भाग आहे. तर त्यातला मी पहिला भाग जो घेतोय भौगोलिक वैशिष्ट्याचा तो म्हणजे हिमालय, की जो इथे तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती दिसेल. भारताचा नकाशा दिसेल आणि तुमच्या पाठ्यपुस्तकातलं पान नंबर 4 हे जरी उघडलं तर तिथं तुम्हाला हा नकाशा पाहायला मिळेल. तर आपण पहिलं भौगोलिक वैशिष्ट्य भारताचं पाहतोय हिमालय. तर हिमालय आणि या बाजूला असलेला हिंदकुश पर्वत, हिंदकुश पर्वत आणि हा हिमालय, असा हा जो 2 पर्वतांचा भाग आहे आपल्या भारताच्या उपखंडाच्या बाजूला. तर तो उत्तर भारताची जी बाजू आहे ती उत्तर बाजू हा हिंदकुश पर्वत आणि हिमालय पर्वत ही भारताच्या उत्तरेकडली भारताची जणू काही एक अभेद्य अशी भिंतच आहे बघा. असा हा भारताचा उत्तर भाग आहे वरचा. आणि हा हिंदकुश पर्वत आहे, हा हिमालय. आणि आपल्या भारताचं संरक्षण करणारी ही भिंत या पर्वतांना समजली जाते. कोणते पर्वत? हिंदकुश पर्वत आणि हिमालय पर्वत. त्याच्यातला महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे. महत्वाचं या 2 पर्वतातले घटक जो समजावून सांगणार आहे ती म्हणजे हिंदकुश पर्वतामध्ये असणारी जी बोलन खिंड आणि खैबर खिंड तुम्हाला नकाशामध्ये इथं पाहायला मिळेल. हा हिंदकुश पर्वत आहे आणि ह्या हिंदकुश पर्वतामधली असणारी ही बोलन खिंड आणि दुसरी जी आहे ती खैबर खिंड. या 2 खिंडीचं असं महत्व तुम्हाला समजावून सांगणार आहे. हे असणारे जे आहेत ते खुष्कीचे मार्ग आहेत. खुष्कीचे मार्ग म्हणजे रस्त्यावरून जी आपल्या गावाकडे पाऊल वाट असते त्या प्रकारातली ही पर्वतातली असणारी खिंड, की ज्याला खुष्कीचा मार्ग म्हटलं जातं. हा मार्ग जो आहे तो चीन पासून सुरू होऊन तो पुढे इकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान, अरब राष्ट्रापर्यंत ह्या खिंडीतून व्यापार केला. भारतीयांशी त्यांनी व्यापार केला, भारतानं त्यांच्याशी व्यापार केला. प्रामुख्याने या 2 मार्गाला रेशीम मार्ग असं म्हटलं जातं. रेशीम मार्ग का म्हणायचं? तर प्रामुख्यानं जो जो व्यापार भारताशी या देशाने केला, चीन असेल, इकडे अरब राष्ट्र असतील, जो जो वस्तूंचा व्यापार केला त्या वस्तूमध्ये प्रामुख्यानं रेशीम हा घटक महत्वाचा होता. त्याच्यामुळं या खुष्कीच्या मार्गांना रेशीम मार्ग असं म्हटलं जातं. हा झाला हिमालय, की जे पहिलं भारताचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे हिमालय. त्यानंतर 2 नंबरचं जे वैशिष्ट्य भौगोलिक वैशिष्ट्य भारताचं आहे ते म्हणजे 3 नद्या आहेत. प्रमुख 3 नद्या भारतामधल्या आहेत, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. पुन्हा एकदा नकाशामध्ये दाखवतो. तुम्ही तुमच्या नकाशामध्ये पान नंबर 4 वरती बघू शकता. सिंधू
गंगा आणि ब्रह्मपुत्रा या भारतातल्या महत्वाच्या आणि सर्वात मोठ्या नद्या आहेत. या मोठ्या नद्या आहेत, त्यांना मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत, या उपनद्यांचा आणि या सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा जो काही सुपीक प्रदेश आहे, त्यांनी जो वाहून आणलेला जो गाळ आहे आणि त्याच्यापासून जो तयार झालेला सुपीक प्रदेश आहे, तो भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आणि प्रामुख्याने या भागामध्ये ज्या या नद्यांनी आणि त्याच्या उपनद्यांनी वाहून आणलेला गाळ आणि जो सुपीक प्रदेश बनलेला आहे, सुपीक खोरं जे बनलेले या नद्यांच्या भोवती, तिथं प्रामुख्याने शेती हा मोठा व्यवसाय इथं केला जातो. त्याच्यामुळं या 3 नद्यांचा भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये समावेश केलेला आहे. त्याचबरोबर हा जो सुपीक प्रदेश आहे, तो सुपीक प्रदेश सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा त्याच्या असणाऱ्या उपनद्या, इथं असणारा बांगलादेश, या बांगलादेशापर्यंत हा सुपीक प्रदेश पसरलेला आहे. आणि सगळ्या या सुपीक प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते, म्हणून हे अतिशय महत्वाचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 3 नंबरचं जे वैशिष्ट्य आहे, भौगोलिक वैशिष्ट्य भारताचं, ते म्हणजे थरचं वाळवंट. हा थरचं वाळवंट इथं मी तुम्हाला ब्लॅकबोर्ड वरती दिसेल, इथं थरचं वाळवंट आहे. हे थरचं वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात आत्ताची ही राज्य आहे, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या 3 राज्यामध्ये हे थरचं वाळवंट पसरलेलं आहे. आणि या थरच्या वाळवंटाचं महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे याच्यातून वाहणारी जी घग्गर नावाची नदी आहे, ती अतिशय महत्वाची आहे. हे थरचं वाळवंट इकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा पसरलेलं आहे. भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर हे थरचं वाळवंट विभागलं गेलेलं आहे. पाकिस्तानमध्ये पण आहे हे थरचं वाळवंट. आणि या थरच्या वाळवंटामध्ये वाहणारी घग्गर नावाची नदी, की जी पाकिस्तानमध्ये वाहत गेल्यानंतर तिला नाव वेगळं दिलं गेलं. तिचं पाकिस्तानमधलं नाव असणार आहे हाकरा. काय नाव आहे? हाकरा. पाकिस्तानमध्ये या घग्गर नावाच्या नदीला हाकरा असं म्हटलं जातं. तर राजस्थान आणि हरियाणामध्ये या घग्गर नदीचं पात्र निमुळत होत गेलं आणि आता या सद्यस्थितीमध्ये हे पात्र कोरडं आहे. हे असं थरचं वाळवंट हे खास महत्वाचं भौगोलिक वैशिष्ट्य भारताचं आहे. त्यानंतर 4 नंबरचं जे भारताचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दख्खनचं पठार. इथं मी तुम्हाला भारताच्या नकाशामध्ये दख्खनचं पठार आतमध्ये आकृती काढून दाखवलेले. हा पश्चिम किनारा आहे दख्खनच्या पठाराचा, हा पूर्व किनारा आहे. तुम्ही सगळेजण पाहू शकता इथं, किंवा तुमच्या नकाशामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. इकडं अरबी समुद्र आहे, इकडे बंगालचा उपसागर आहे आणि त्याच्या खाली हिंदी महासागर आहे. या 3 महासागरांचा त्याला लाभलेला हा किनारा आहे. हे दक्षिण निमुळतं टोक हे असं समुद्रात गेलेलं आहे, त्यालाच द्विकल्प असं म्हटलं जातं. हा भाग बघा, दक्षिणेकडला दख्खनच्या पठाराचा दक्षिणेकडला भाग, हा निमुळता भाग महासागरामध्ये गेल्यासारखा तुम्हाला दिसेल आणि त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडं सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत, पश्चिमेकडं सह्याद्रीच्या रांगा आहेत, त्याला पश्चिम घाट असं म्हटलं जातं. आणि पूर्वेकडला जो भाग आहे त्याला पूर्व घाट असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा समजावून तुम्हाला सांगतो की हे दख्खनचं पठार भारताच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे. दख्खनचं पठार काय आहे? हे दख्खनचं पठार कसं आहे? त्याला समुद्र किनारा लाभलेला हा भाग आहे दख्खनच्या पठाराला. कोणता? इकडं अरबी समुद्र आहे, इकडं बंगालचा उपसागर आहे, इकडं हिंदी महासागर आहे. हा पश्चिम किनारा आहे, हा पूर्व किनारा आहे. त्याचा दक्षिणचे जे टोक आहे ते समुद्रामध्ये निमुळतं असं आलेलं आहे, त्यालाच द्वीपकल्प असं म्हटलं जातं.
उत्तरेला दख्खनच्या पठाराला सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत, पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगा आहेत म्हणून त्याला पश्चिम घाट म्हटलं जातं, पूर्वेला पूर्व घाट असं म्हटलं जातं. असं हे वैशिष्ट्यपूर्ण असलेलं दख्खनचं पठार की भारताच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असणारं भौगोलिक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 5 नंबरचं जे भारताचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. मग सगळेजण तुम्ही नकाशामध्ये बघू शकता किंवा ब्लॅकबोर्ड वरती तुम्ही बघा की हा जो भारताला लाभलेला समुद्र किनारा आहे, इकडं अरबी समुद्र आहे, इकडं बंगालचा उपसागर आहे, इकडं हिंदी महासागर आहे. हा समुद्र किनारा लाभलेला जो आहे तो समुद्र किनारा व्यापाराच्या दृष्टीनं पश्चिमेकडले जे देश आहेत त्या पश्चिमेकडल्या देशांनी आपल्या भारताशी व्यापार समुद्र किनाऱ्याच्या मार्गाने केलेला आहे. त्याच्यामुळं हा समुद्र किनाऱ्याचं जे वैशिष्ट्य आहे समुद्र किनाऱ्यांच्या प्रदेशाचं व्यापाराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून भौगोलिक दृष्ट्या समुद्र किनाऱ्याचे जे प्रदेश आहेत व्यापाराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून हे महत्वाचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे. कालांतरानं पुढं जाऊन खुशकीच्या मार्गाने सुद्धा व्यापार केला. मी वर तुम्हाला पहिल्या वैशिष्ट्यामध्ये सांगितलं होतं. पण व्यापाराच्या दृष्टीनं समुद्र किनाऱ्याचे जे प्रदेश आहेत ते भारताच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहेत. त्यानंतर 6वं जे वैशिष्ट्य आहे शेवटचं आहे ते म्हणजे समुद्रातली असणारी बेटा. समुद्रातल्या असणाऱ्या बेटांचा उल्लेख नीट सर्वांनी लक्षामध्ये ठेवा. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी पुस्तकाचं नाव लक्षात पुन्हा एकदा ठेवा की जे इतिहासकार इतिहास लिहिताना या पुस्तकाचा नेहमी संदर्भ घेतात. कोणतं पुस्तकाचं नाव आहे? पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सुद्धा या भारतीय बेटांचा उल्लेख आलेला आहे. कोणती बेट? बंगालच्या उपसागरामध्ये असणारी अंदमान निकोबार बेट. तुम्हाला नकाशामध्ये पाहायला मिळेल. ब्लॅकबोर्ड वरती तुम्हाला मी दाखवतोय. हा बंगालचा उपसागर आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये असणारी अंदमान आणि निकोबार बेट. त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये असणारं लक्षद्वीप बेट. ही बेटांचं प्राचीन काळामध्ये ज्यावेळी भारतानं इतर देशांशी व्यापार सुरू केला प्राचीन भारतानं त्यावेळी या समुद्रातल्या असणाऱ्या बेटांना अतिशय महत्व प्राप्त झालेलं होतं. कोणती बेट? बंगालच्या उपसागरामध्ये असणारी अंदमान निकोबार बेट आणि अरबी समुद्रामध्ये असणारं लक्षद्वीप बेट. प्राचीन भारतानं जो व्यापार सुरू केला त्या काळामध्ये या बेटांचं महत्व खूप महत्वाचं होतं. पुन्हा एकदा उल्लेख केला. या बेटांचा उल्लेख ज्या पुस्तकामध्ये आला पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी नावाच्या पुस्तकामध्ये, त्याला मराठीमध्ये तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक असं म्हटलं जातं, पण इंग्रजीतून नाव तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. असं ही 6 वैशिष्ट्य हिमालय, त्याचबरोबर सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, त्यानंतर थरचं वाळवंट, त्यानंतर 4 नंबर दख्खनचं पठार, 5 नंबर समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि त्यानंतर समुद्रातली बेट हे भारताची इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी भौगोलिक वैशिष्ट्य आहे. म्हणून त्याचा आपण इथं त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. त्यानंतर शेवटचा भाग पहिल्या प्रकरणातला जो आहे तो म्हणजे 1.3 भारतीय उपखंड की जो शेवटचा भाग आहे. कशाला नेमकं भारतीय उपखंड म्हणायचं? तर मी तुम्हाला देश सांगतो. पहिल्यांदा देश अगोदर दाखवतो. इथं नेपाळ आहे, आपलं शेजारचा देश. नेपाळ, भूतान, इकडं पाकिस्तान आहे, इथं शेजारी लागून अफगाणिस्तान आणि या समुद्रामध्ये हिंदी महासागरामध्ये असणारं श्रीलंका. तुमच्या नकाशामध्ये तुम्ही पुस्तकातल्या बघू शकता श्रीलंका आणि आपला हा भारत देश. मी काय तुम्हाला समजावून सांगतोय? भारतीय उपखंड. पुन्हा एकदा देशांची नावं घेतो. इथं नेपाळ आहे, तुमच्या नकाशामध्ये तुम्ही बघा, ब्लॅकबोर्ड वरती बघा. इथं नेपाळ आहे, इथं भूतान आहे, इथं पाकिस्तान आहे, इथं अफगाणिस्तान आहे आणि हिंदी महासागरामध्ये असणारा
श्रीलंका बेट आणि आपला भारत देश. या घेतलेल्या नावांचे जे देश आहेत ते देशांचा असणारा सगळा प्रदेश हा आशियातला सर्वात महत्वाचा भाग आहे आणि त्यातला आपण भारत विस्तारानं सगळ्यात मोठा आहे आणि राजकीय महत्व सुद्धा भारताला जास्त आहे. म्हणून या सगळ्या देशांच्या प्रदेशाला नाव दिलं गेलं ते म्हणजे भारतीय उपखंड. पुन्हा एकदा सांगतो, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आपला भारत देश या सगळ्या देशांचा मिळून जो भूप्रदेश तयार होतो त्याला नाव दिलं गेलं भारतीय उपखंड. भारतीय उपखंडाचे नाव का दिलं तर भारताचं असणारा विस्तार जो या देशांच्या तुलनेनं सर्वात जास्त विस्तार, त्याचबरोबर भारताचं असणारं राजकीय महत्व, या सगळ्यांचा विचार करून या सर्व देशांच्या प्रदेशाला नाव दिलं गेलं भारतीय उपखंड. पण पुन्हा एकदा त्यात मी तुम्हाला सांगतो, आपल्या शेजारी दुसरा असणारा देश चीन आणि इथं म्यानमार नकाशामध्ये बघू शकता. इथं चीन आहे आणि इथं म्यानमार आहे. हे सुद्धा आपले शेजारचे देश आहे. पण हे शेजारचे देश या भारतीय उपखंडामध्ये येत नाहीत. येतात कोणते देश? नेपाळ, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आपला संपूर्ण भारत. जरी हे दोन देश आपल्या भारतीय उपखंडामध्ये येत नसले तरी प्राचीन भारताचे या दोन देशाशी सुद्धा व्यापारी संबंध होते. त्याच भारतीय उपखंड हा भाग मला वाटते तुम्हाला समजला असेल. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची 6 वैशिष्ट्य पाहिली आणि भारतीय उपखंड कशाला म्हणायचं हे पाहिलं. तुम्ही व्हिडिओ नीट काळजीपूर्वक ऐका. पुस्तकाचा तुमचा आधार घ्या. पुस्तकातला पान नंबर 4 वरती असणारा नकाशा पहा. व्हिडिओमध्ये सुद्धा नकाशा तुम्हाला दिसतो. या सर्वांचा नीट काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि या दोन भागावरती 1.2 आणि 1.3 या भागावरती मी तुम्हाला छोटीशी टेस्ट देईन. ती टेस्ट तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सोडवा आणि तुमच्या वहीमध्ये सुद्धा सोडवा. थँक्यू.